नमस्कार. मला लग्न ह्या विषयावर बोलताना नेहमी अपर्णा तीर्थंकरांची खूप आठवण येते. त्यांच्या बऱ्याच भाषणात त्यांनी सांगितलेलं आहे, हल्ली तुम्हाला 1 किंवा 2 मुलं आहेत, त्याला तुमच्या मुलांची लवकर लग्न करा आणि लवकर सून घरी आणा आणि तुमचंच एक मूल असल्यासारखं तिला तिचं शिक्षण वगैरे तुमच्या घरी आल्यावर करू द्या. आणि मुलींच्या आईंनाही ते सांगायच्या की तुमच्या घरी जर तुमचं मूल शिकलं असतं तर तुम्ही खर्च केला असता ना. मग तुमची मुलगी सासरी जाऊन शिकते आहे तर तिला तिथे तिच्या शिक्षणाचा वगैरे खर्च होऊ द्या आणि तुम्ही तिला तिच्या संसारात रमवू द्या. शिक्षण करता करता म्हणजे मुलं बाळ जन्माला घालून सगळं करून व्यवस्थित करता करता नोकरी करता करता तुम्ही जगू शकता. कारण एक मूल व्हायचं एक वय आहे, पण नोकरी तुम्हाला नंतरही मिळू शकते. समजा खूप जण हल्ली पहिल्यांदा नोकरी करतात, मग उशिरा चान्स घेतात, मग चान्स घेतल्यावर मूल लहान 4 वर्षाचं असेपर्यंत बाई ब्रेक घेते, घरी राहते. मग वेळेत तुम्हाला मूलबाळ होऊ दे तोपर्यंत तुमचं शिक्षण सायमल्टेनियसली बाजूला चालू ठेवा. मुलंही मोठं होतं, मूल जेव्हा शाळेत वगैरे जायला लागतं तेव्हा तुमच्या पुन्हा करिअरला सुरुवात करा. पण तुम्ही म्हणाल नाही मी आधी करिअर करीन, माझं घर घेईन, माझी गाडी घेईन, सगळं घेईन, तोपर्यंत तुमचं वय उलटून जाते. तुम्ही 35 वगैरे पार केलेली असते. मुलगी असो का मुलगा असू दे, कोणी असू दे, 30-35 पार केल्यानंतर मग कधी तुम्ही लग्न करणार, कधी समोरच्या पार्टनरला व्यवस्थित समजून घेण्यामध्ये वेळ घालवणार आणि कधी तुम्ही पुढची पिढी निर्माण करणार. एक आपलं देणं आहे समाजाला. जसं आपण आपल्यासारखे सुशिक्षित चांगल्या लोकांनी जर चांगली पिढी नाही दिली तर पुढे काय होणार आहे. मग जी दुर्गुणी आहेत, जे कशाचाच विचार करत नाही, फक्त लग्न करणं आणि प्रजोत्पादन करणं ह्याच्याचकडे ज्यांचं लक्ष आहे, मुलं कशी मोठी होतात, मुलं जन्माला काढताना त्यांना कसलंच हे नाही, भीती नाही, मग अशाच मुलांची गर्दी नाही का वाढणार. चांगली सुसंस्कृत चांगली मुलं पाहिजे तर पिढी ती कोण देणार आहे. ती तुमच्या माझ्यासारखेच माणसांनी द्यायला पाहिजे ना, संस्कारी लोकांनीच द्यायला पाहिजे ना. हा विचार नको का तुम्हाला मुलांनी करायला. ह्या खूप तीर्थंकरबाई ना खूप सुंदर सांगायच्या आणि मी त्यांच्या कमीत कमी 10-12च्या वरती समोरासमोर व्याख्यानं ऐकलेली आहेत आणि त्या इतक्या तळमळीने म्हणायच्या, मुलींच्या आईंना सांगायच्या की नका हो, मुलींना लवकर लग्न करून द्या, त्यांना नका तुम्ही जास्त मी आहे तुझ्या पाठीशी वगैरे म्हणून वेळ घालवायला लावू. तर मला त्या अपर्णाताईंची नेहमी आठवण येते. त्या खूप छान सांगायच्या. त्यांच्या एवढं मला छान सांगता येत नाहीत, पण त्यांचे व्याख्यानं नेहमी अपर्णा तीर्थंकरांची आहेत, बघा, ऐका. त्यांचा नेहमी हा कल असायचा की 20च्या आत 20पर्यंत मुलीचं लग्न करा, तुमच्या घरी आणा त्या मुलीला, तुमच्या घरी सुनेला मुलीप्रमाणे वागणूक देऊन तिला शिकायला द्या, तिची मुलं होऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या करिअरची मागे लागा. त्या स्वतः अपर्णाताई स्वतः मुलाचं ग्रॅज्युएशन झाल्यावर बहुतेक त्याने LLB केलं आणि त्याच्यानंतर त्या सामाजिक सुधारणा ह्याच्याकडे वळल्या. म्हणजे विचार करा की करिअर तुम्हाला कधीही करता येतं. पण त्यांनी जर का आधी मी करिअर करते, मी आधी सुधारणा करते म्हणून त्या बाहेर पडल्या असत्या तर 40ला त्याने मुलाला जन्म देऊ शकले असत्या का? नाही देऊ शकले असत्या. मला अपर्णाताईंचं इतकं माझ्या मनावर ते विचार बसलेले आहेत ना, मला असं वाटतं की ते विचार मला त्यांच्या एवढं प्रभुत्वाने मी मांडू नाही शकत, पण मला ते यावं असं माझ्या देवाकडे मागणी आहे की सरस्वतीचं वरदान माझ्यावर व्हावं आणि ह्या विषयावर मला खूप छान मुलींना समजावून सांगण्यासारखं बोलण्या इतकं बळ देवा मला दे. कारण हे तुमच्या माझ्या वयाची माणसं नाही, आपल्या हातात नाही. हे आपली नवीन पिढी आणायचं कार्य हे तरुणाईच करू शकेल. तर ह्या तरुण पिढीने वळण्याची बुद्धी सरस्वतीने माझ्यामध्ये द्यावी हेच मी देवाकडे मागेन.
आणि तुम्ही माझं ऐकता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.